नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे लॉरियल प्रोफेशनल्स हेड अप कीज मध्ये। बऱ्याच लोकांना त्यांच्या करिअर मध्ये सॅटिस्फॅक्शन हवं असतं, पण एका अशा जॉब मध्ये रोज काम करणं म्हणजे असते क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन आणि अप्रिसिएशन। असा कुठला जॉब आहे माहितीये? माझ्यासाठी हे सगळं माणसांबद्दल आहे। त्यांची मदत करणं, त्यांना ट्रान्सफॉर्म करणं, हेच खरं यश आहे आणि हेच करण्यात मला आनंद मिळतो। मला दुसऱ्यांचे अनुभव जाणून घ्यायला आवडतं, त्यांच्यामुळे मला शिकायला मिळतं आणि हीच गोष्ट मला खूप इन्स्पायर करते। मला लुक्स क्रिएट करणं आवडतं, तेच माझं पॅशन आहे। मला सौंदर्याचं नेहमीच आकर्षण राहिलंय आणि त्याचा इम्पॅक्ट जो लोकांवर होतो। लोकांच्या चेहऱ्यावर हसू पाहणं जणू काही तुमच्या हातात एखादी जादू असल्यासारखंच वाटतं। तुमच्या हातात एखादी जादू असल्यासारखं वाटतं। खरंच, म्हणूनच हे उत्तम प्रोफेशन आहे। आपल्याला हे माहिती आहे, हेअर स्टायलिंग हे स्वतःचं एक रिवॉर्ड आहे, पण यासाठी तुम्हाला फिजिकली आणि इमोशनली अवेलेबल राहावं लागतं। हेअर प्रो म्हणून तुम्ही नेहमी तुमच्या क्लायंटसाठी असता, म्हणूनच आम्ही इथे आहोत तुमच्यासाठी। म्हणूनच लॉरियल प्रोफेशनलने हेड अप कीज तयार केल्या आहेत। हे फ्री ट्रेनिंग एका हेअर प्रोफेशनलसाठी एका हेअर प्रोफेशनल कडून आपल्या मेंटल हेल्थ आणि वेलबिंगची काळजी घेण्यासाठी। मी डॅनियल मेसन जोन्स, लॉरियल प्रोफेशनलचा एज्युकेटर आणि मेंटल हेल्थ ॲडव्होकेट। आणि मी आहे हेली जेप्सन, फॉर्मर सायकोथेरपिस्ट आणि कलरिस्ट। या फ्री ट्रेनिंग मध्ये तुम्ही वेगवेगळ्या मेंटल हेल्थ संबंधी इश्यू बद्दल जाणून घेणार आहात आणि स्वतःमध्ये किंवा आपल्या कलिग मध्ये ते कसे ओळखावे हे शिकूया। तुम्हाला काही टूल्स सुद्धा मिळणार आहेत, ज्याने तुमची मेंटल हेल्थ स्ट्रॉंग होईलच, शिवाय तुमचा रिझिलियन्स वाढेल। 65% हेअर ड्रेसेसने त्यांच्या प्रोफेशनल करिअरमध्ये एन्झायटी, बर्नआउट किंवा डिप्रेशन अनुभवलं आहे। हेअर प्रोफेशनल्ससाठी मेंटल हेल्थ फार महत्वाचं आहे, कारण आपण आपल्या क्लायंट्सचे फीलिंग्स आणि प्रॉब्लेम्स सतत ऐकतो। एका दिवसात 15 ग्राहकांना सर्व्ह करू शकता, त्यानंतर तुम्ही मेंटली आणि फिजिकली थकू शकता। मेंटल हेल्थ आमच्यासारख्या प्रोफेशनल्ससाठी खूप इम्पॉर्टंट असते, कारण आपली गरज आहे क्रिएट करणं। आपण क्रिएटर्स आहोत। हेअर स्टायलिस्ट आपल्या ग्राहकांसाठी एका थेरपिस्ट सारखा असतो। त्यांच्या सर्व वाइब्स तुम्ही तुमच्यावर घेता, जसं की त्यांचं दुःख, त्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्यांच्या आनंदी गोष्टी सुद्धा। कारण आम्ही फक्त हेअर ड्रेसर्स नाही, बरोबर ना? आपण इथे मेंटल हेल्थ संबंधित 4 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिला आहे स्ट्रेस। हा हायटन रिस्पॉन्स असतो कुठल्याही सिच्युएशन, व्यक्ती किंवा कुठल्याही इंटरॅक्शनसाठी। त्यानंतर आहे एन्झायटी, ही एक सातत्यपूर्ण फिलिंग आहे, भीती किंवा अतिशय काळजी। त्यानंतर आहे डिप्रेशन, ह्यामुळे तुम्हाला खूप वाईट, डिस्करेज किंवा होपलेस फील होतं। सगळ्यात शेवटी आहे बर्नआउट। हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही ओव्हरवेल्म असता, इमोशनली थकलेले असता आणि तुम्ही वर्क लाईफ डिमांड्स पूर्ण करू शकत नाही। तुम्ही नोटीस केलं असेल की तुम्ही कधी स्वतःला स्विच ऑफ करू शकत नाहीत, दिवस संपला तरीही, किंवा तुमच्या दिवसाची सुरुवात कामाच्या विचारानेच पोटात काहीसा गोळा आल्यासारखी होते। सेल्फ केअर रुटीन तयार केल्याने तुमची नर्वस सिस्टम शांत होण्यास मदत मिळते आणि तुमची इनर स्ट्रेंथ वाढते। आपल्या शरीरापासून सुरू करूया। हे सगळं तुमचं खाणं, पिणं आणि चालण्या फिरण्याबद्दल आहे, जे तुमच्यासाठी काम करतं। तुम्हाला माहितीये, 90% सेरोटोनिन आपल्या गट्स मध्येच बनतं। सेरोटोनिनला हॅपी हार्मोन म्हणून ओळखलं जातं, ज्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या मूडवर होतो। आयडियली तुमच्या दिवसभराच्या कामात निदान 20 मिनिटं तरी जेवणाचा ब्रेक घ्यायला हवा। यामुळे आपल्या प्रोडक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटीवर चांगला परिणाम होतो आणि स्ट्रेस आणि फटीगची लेवल कमी होते। सगळ्यांना माहीतच आहे, आपल्यासाठी एक्सरसाइज महत्वाची आहे। आपण जेव्हा चालतो फिरतो तेवढंच आपल्याला छान वाटतं आणि जास्त एनर्जी मिळते। डिप्रेशन आणि एन्झायटीची रिस्क सुद्धा कमी होते, कारण हे आपल्या बॉडीमध्ये सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतं। आठवतंय हॅपी हार्मोन? तुमचं मेंटल वेलबिंग तुमच्या रोजच्या आयुष्यातले स्ट्रेस मॅनेज करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे आणि हेल्पसाठी आपल्याकडे बेस्ट टूल आहे तुमची ब्रीदिंग। नीट मन लावून शांतपणे केलं तर ब्रीदिंग आपल्या बॉडीला कामिंग सिग्नल देतं, त्यामुळे वेगस नर्व उत्तेजित होते, जी आपल्या शरीराचा खूप महत्वाचा भाग आहे। बेसिकली ह्याचं काम आहे तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशन मधून बाहेर आल्यानंतर शांत व्हायला मदत करणं। ब्रेथवर्क करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यातलीच एक आहे बॉक्स ब्रीदिंग। एक प्रयत्न करून पाहूया, चला तर। आपण हे 4 काउंटमध्ये करणार आहोत। हळूहळू श्वास बाहेर सोडा, तुमच्या लंग्स मधली सगळी हवा बाहेर पडू द्या। आता नाकाने श्वास घ्या आणि मनात 4 काउंट मोजा। 4 काउंट करत श्वास होल्ड करा।
पुन्हा 4 काउंट करत श्वास बाहेर सोडा. पुन्हा श्वास घ्या, होल्ड करा आणि 4 काउंट करा. हे 3 ते 4 वेळा रिपीट करा. एक हेअर प्रो म्हणून तुम्ही लोकांच्या गराड्यात असता, तुम्हाला क्लायंट सोबत इंटरॅक्ट करायचं असतं, पण ह्याने तुमचं सोशल नेटवर्क रिप्लेस होता कामा नये. तुमच्या क्लायंट सोबत तुमचं रिलेशनशिप खूपच महत्वाचं असतं. ही तुमच्या मित्रांची रिप्लेसमेंट असू शकत नाही. सोशलायझिंग तुमच्या मन आणि शरीरासाठी चांगलं असतं. तुम्ही फ्रीलान्सर असा, एम्प्लॉई किंवा मॅनेजर, कामाचा स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपल्या बाउंड्री सेट करणं आणि सर्वांना त्या व्यवस्थित समजावून सांगणं. आपल्या कामाच्या पद्धती सेट करणं ही एक चांगली सुरुवात असू शकते. एक असं ब्रीफ डॉक्युमेंट तयार करा ज्यात तुमच्या कामाच्या पद्धती लिहिल्या असतील, जे तुम्ही ईमेलद्वारे फर्स्ट टाइम क्लायंट्सना पाठवू शकता तुमच्या ऑनलाईन बुकिंगच्या वेळी. आपल्या बाउंड्री सेट करण्याने आपण बऱ्याच स्ट्रेसफुल सिच्युएशन्सना अवॉइड करू शकतो, पण बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. क्लायंट्सना उशीर होऊ शकतो, कदाचित त्यांना रिझल्ट आवडणार नाही किंवा ते अँक्शियस होऊ शकतात. सिनारिओ काहीही असो, हे सगळं घडतच राहतं आणि आपण त्यात बदल करू शकत नाही. पण तुम्ही त्यासाठी तयार राहू शकता आणि त्याचा परिणाम असा असेल की कमी स्ट्रेसफुल वेने तुम्ही रिॲक्ट व्हाल. प्रोफेशनल स्टेटमेंट्सची लिस्ट तयार करून आपण हे करू शकतो, जी तुमच्या टूल बॉक्समध्ये असेल. जर तुम्ही सलॉनमध्ये काम करता, म्हणजे तुम्ही फक्त क्लायंट सोबत इंटरॅक्ट नाही करत. तुमचे को वर्कर्स सुद्धा असतात, जे तुमच्यासाठी मोठा सपोर्ट ठरू शकतात किंवा मग स्ट्रेस सुद्धा. तुम्ही उत्तम कम्युनिकेशनवर फोकस करायला हवं. जर तुम्ही मॅनेजर आहात तर सगळ्यांना त्यांचे की रोल्स आणि जॉब समजावून सांगा. लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहीत असणं महत्वाचं असतं. फ्लोअर साफ करणं असो, लॉन्ड्रीचं काम असो किंवा फोन आन्सर करणं असो. तुमच्या वेलनेसची सुरुवात अशा छोट्या छोट्या मॅनेजेबल स्टेप्सने होते. वेळेसोबतच तुम्ही तुमच्या मेंटल आणि इमोशनल वेलबिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट आणू शकाल. हेअर प्रो म्हणून क्लायंटसाठी तुम्ही आहात आणि लॉरियल प्रोफेशनल तुमच्यासाठी आहे. हेडअप कीज सोबत तुम्ही शिकू शकाल सलोनमध्ये येणाऱ्या स्ट्रेसला कसं हँडल करायचं, ज्यामुळे तुमचं टॅलेंट उठून दिसेल. तुम्ही तयार आहात? हेडअप कीज मध्ये तुमचं स्वागत आहे.